नमो बुद्धाय. श्रद्धा बुद्धी संपन्न शील संपन्न आपण सर्व उपासक उपासिका आपल्या सर्वांच्या प्रती खूप खूप मंगल कामना, खूप खूप आशीर्वाद. आज परत एक धर्मचर्चा आपण करूया. ज्या धर्मचर्चेचा विषय आहे प्रिय अप्रिय हे एक दुःखद अनुभव. जीवन म्हटलं मग ते जीवन मनुष्यापैकी स्त्रीचं जीवन असो, पुरुषांचं जीवन असो, कुठल्याही व्यक्तीचं जीवन असो, जीवन म्हटलं की प्रत्येक व्यक्तीला सुखदुःखाच्या अनेक प्रसंगामधून जावं लागतं. कळत न कळत अनेक प्रसंगाशी, कधी सुखाच्या कधी दुःखाच्या कधी अघटित अशा घटनाच्या प्रसंगाशीही मनुष्याला व्यक्तीला सामोरे जावं लागतं, सामना त्याचा करावा लागतो. जसं भगवान बुद्ध पहिला उपदेश भगवान बुद्धाने केलेला आहे बुद्धत्व प्राप्तीनंतर पंचवर्गीय भिक्षूंना सारनाथ या ठिकाणी, ज्या उपदेशाचं नाव आहे धम्मचक्र प्रवर्तन सुत्त. या धम्मचक्र प्रवर्तन सुत्तामध्ये ते पहिलं दुःख आर्य सत्य भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. भगवान बुद्ध या पहिल्या दुःख आर्य सत्यामध्ये 7 अंगांनी युक्त हे दुःख आर्य सत्य भगवान बुद्धांनी विश्लेषित केलेलं आहे. जसं दुःख आर्य सत्यामधलं पहिलं अंग भगवान बुद्धांनी सांगितलेलं जातीपी दुःख, म्हणजे जन्म हेच दुःखकारक आहे. दुसरं अंग भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे जरा, म्हणजे म्हातारपण हे सुद्धा दुःख आहे. तिसरं अंग सांगितलेलं आहे व्याधी, म्हणजे रोगराई उत्पन्न होणे हे सुद्धा दुःखच आहे. चौथं अंग सांगितलेलं आहे मृत्यू होणे हे सुद्धा दुःखच आहे. पाचवं अंग भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे अप्रियही संपयोग दुःख, म्हणजे अप्रियांचा संयोग होणे हे सुद्धा दुःखच आहे. 6वं अंग भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे प्रियही विपयोग दुःख, म्हणजे प्रियांचा वियोग होणे हे सुद्धा दुःखच आहे. आणि 7वं आहे यम पिच्छन्न लभती तंपी दुःख, म्हणजे ज्याची मनुष्य इच्छा करतो, अपेक्षा करतो, ते इच्छा किंवा ते अपेक्षा पूर्ण न होणे ते सुद्धा दुःखच आहे. आणि शेवटी सारांश रूपाने भगवान बुद्ध याच्यामध्ये म्हणतात संकित्तेन पंचउपादान खंदापी दुःखा, म्हणजे शेवटी 5 उपादान स्कंद हेच दुःखदायक आहे. या दुःख आर्य सत्यामधले जे 2 अंग आहेत त्या 2 अंगावरच आपण आज अंगाला अनुसरूनच आपण धर्मचर्चा करणार आहोत की अप्रियही संपयोग दुःख, प्रियही विपयोग दुःख. एक गोष्ट तर आपण नेहमी मान्य करतो की अप्रियांपासून होणारं दुःख, म्हणजे ती वस्तू असो, व्यक्ती असो किंवा काहीही असो, अप्रिय व्यक्ती जीवनामध्ये आले किंवा अप्रिय व्यक्तीचं जीवनामध्ये आले, वस्तूतून जर काहीतरी अप्रिय मिळाल्या तर ते जे दुःख असतं ते सोपं नसतंच म्हणा, पण बऱ्यापैकी आपण त्याच्यावर लगेच म्हणजे मात करतो, लगेच आपण त्याच्यातून बाहेर येऊ शकतो. अप्रियांपासून लगेच आपण म्हणतो जाऊ दे, म्हणजे त्याचं काही माझं आयुष्यभराचं देणं घेणं नाही आहे. काही काळापर्यंत देणं घेणं होतं, पण आता मला काही त्याचं घेणं नाही आहे. लगेच आपण कुठलं ना कुठलं कारण शोधून, कुठला ना कुठला मार्ग काढून आपण त्या अप्रियांपासून लगेच आपण स्वतःला सावरू शकतो. परंतु जी महत्त्वाची गोष्ट आहे प्रियांपासून दुःख, हे बऱ्याचदा प्रश्न असा पडतो की अप्रियांपासून जीवनामध्ये दुःख होणं हे तर स्वाभाविक आहे, पण प्रियांपासून कसं काय दुःख होतं? कारण प्रिय व्यक्ती तर आपल्याला समजणारे असतात, प्रिय व्यक्ती तर आपल्याला आपण त्यांच्याकडे बघून जगणारे असतो, मग हे प्रियांपासून कसं दुःख होऊ शकतं? पण भगवान बुद्ध म्हणतात अप्रियापेक्षा ही सगळ्यात न पचणारी गोष्ट किंवा
न सावरता येणारं दुःख म्हणजे प्रियांपासून होणारं दुःख. इथं आपल्याला उलटं वाटू शकतं, थोडासा विरोधाभास वाटू शकतो, पण विरोधाभास नाही आहे इथं, काही उलटं नाही आहे, सरळ सरळ विषय आहे. कारण जसं उदाहरणाने जर आपण पाहतो म्हटलं, जर स्वतःचा मुलगा आणि बाहेरच्या शेजाऱ्यांचा मुलगा, या दोन मुलांपैकी जर आपल्याला शेजाऱ्यांचा मुलगा कळत न कळत थोडासा उद्धटपणे जर बोलला, तर आपण त्याच्याकडे जातो, कंप्लेंट करतो त्याच्या आईवडिलांकडे किंवा कोणाकडे, आणि त्यालाही आपण थोडंसं रागावतो किंवा काहीतरी बोलतो, आणि बऱ्याचदा लगेच आपण तो विषय सोडून देतो, म्हणजे मोकळं होतो. जास्त एकदमच आपण मनामध्ये ती गोष्ट चिरकालपर्यंत ठेवू शकत नाही, मार्ग काढतो आणि त्याच्यातून आपण मोकळं होतो. परंतु तोच दोन मुलांपैकी स्वतःचा मुलगा जेव्हा एखाद्या आईला बोलतो उद्धटपणे, वडिलाला बोलतो, की ज्या वडिलांना कधीही अपेक्षा केलेली नसते, ज्या आईनं कधीही तशी अपेक्षा केलेली नसते, आणि तो जर स्वतःचा मुलगा स्वतःच्या आईला उद्धट बोलला असेल, पित्याला उद्धट बोलला जर असेल, वडिलाला उद्धट बोलला जर असेल, तर त्या पित्याला किंवा वडिलाला किंवा त्या आईला होणारं जे मानसिक दुःख आहे त्या व्यक्तीच्या, त्या मुलाच्या शब्दांपासून किंवा मुलांच्यामुळे, ते आई वडील व्यक्तही करू शकत नाही. कधी बऱ्याचदा का बरं बऱ्याचदा ते व्यक्त करू शकत नाही? कारण ते स्वतःचा मुलगा असतो, त्याच्यामागे स्वतःची प्रतिष्ठा असते, आणि दुसरी गोष्ट लगाव इतका असतो, आसक्ती इतकी असते की शेजाऱ्यांच्या मुलांच्या प्रती तेवढी आसक्ती नसते, परंतु स्वतःच्या मुलाप्रती ती जास्त आसक्ती असल्यामुळं, लगाव जास्त असल्यामुळं ते अधिक दुःखदायक वाटते. म्हणजे ती आपण अधिक मानसिक दुःख होते, ते सुद्धा आपण ते पचवतो, म्हणजे सांगू शकत नाही, न व्यक्त करता येणारं ते दुःख ज्याला आपण म्हणतो. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, प्रियांपासून दुःख होणं तर हे एक धर्म आपण समजू शकतो, परंतु अप्रियांपासून होणारं जे दुःख आहे हे बऱ्याचदा कधी माणसाला समजूनही येत नाही, आणि समजलं तर ते सुद्धा व्यक्तही करता येते, आणि बऱ्याचदा त्यामधून लवकर आपल्याला बाहेर पडता येत नाही, कारण ते शब्द पुन्हा आठवतात. माझा मुलगा मला कसा काय बोलू शकतो, माझा स्वतःचा मुलगा माझ्याशी असा कसा काय व्यवहार करू शकतो, ज्याला मी जन्म दिला तो माझ्याशी इतका असा दुर्व्यवहार कसा काय करू शकतो, अशा अनेक मनुष्य विचार करू शकतो, आणि त्यामधून ते बाहेर लवकर पडू शकत नाही. जसं भगवान बुद्धाच्या काळातील एक उदाहरण पाहतो जर म्हटलं, तर एकदा भगवान बुद्धाच्या काळामध्ये एक माणूस म्हणजे की व्यक्ती जेव्हा जीवन जगत असताना एक फक्त कुठली तरी एक वस्तू हरपली, म्हणजे आवडती वस्तू हरपली, की जे त्याला खूप प्रिय होती. ती इतकी वस्तू प्रिय होती त्याला की त्या वस्तूशिवाय त्याला जगणं असं म्हणजे निरर्थक वाटत होतं, इतकी त्याने ती वस्तू सांभाळून ठेवलेली होती. पण अचानकपणे ती घरातून वस्तू समजा हरपली त्याच्याकडनं. ती वस्तू त्यानं इतकी शोधली पण त्याला ते मिळाली नाही. शेवटी तेच ते विचार करून शेवटी तो मनुष्य एकदम इतका त्या दुःखाच्या आहारी गेला, त्या वस्तूच्या आहारी गेला, की ती वस्तू यानं इतक्या वर्ष जपून ठेवलेली होती, ती वस्तू त्याला मिळाली नसल्यामुळं तो अतिशय एक प्रकारे विक्षिप्त झाला. जेव्हा भगवान बुद्धांनी त्या नगरामध्ये अचानक भगवान बुद्धाचं आगमन झालं आणि त्याची अवस्था बघितली, तर त्या व्यक्तीला असा उपदेश केला की ग्रहस्था, ही वस्तू जी तुला आवडत होती ती वस्तू तुझ्याशी कधीही बोलत नव्हती, पण ती फक्त तुला प्रिय वाटत होती, आवडत होती, ती तुला त्याची तू जपणूक केली. परंतु हे ग्रहस्था तू विचार कर, एक वस्तूच्यामुळे तू इतक्या प्रकारे तुझी मानसिक अवस्था खराब करून घेऊ शकतोस. तर जीवन जगत असताना तुझ्या आयुष्यामध्ये अशा कितीतरी वस्तू येतात जातात किंवा व्यक्ती येतात जातात. मग प्रत्येक वस्तूविषयी प्रत्येक व्यक्तीविषयी तू असाच दुःख करत बसेल तर तू जीवन जगू शकणार नाही. भगवान बुद्ध म्हणतात, परिवर्तनशील या जीवनामध्ये काही वस्तूचं येणं किंवा मिळणं न मिळणं, काही व्यक्तीचं जीवनामध्ये येणं न येणं, मिळणं न मिळणं, हे एक प्रकारे स्वभाव धर्म असतो.
प्रत्येक वस्तूला, प्रत्येक व्यक्तीला आपण जीवनामध्ये चिरकालपर्यंत टिकून ठेवू याची आपल्याला काही गॅरंटी आपण नाही देऊ शकत. कधी व्यक्ती बदलू शकेल, कधी वस्तूही बदलू शकेल याची काही एक शाश्वती नसते. भगवान बुद्ध म्हणतात परिवर्तनशील हा प्रत्येक धर्म जर असेल परिवर्तन प्रत्येक वस्तूशी, प्रत्येक व्यक्तीशी हे लागू पडतं. वस्तूचंही परिवर्तन होत राहतं आणि व्यक्तीमध्येही परिवर्तन होत राहतं. ज्या प्रकारे व्यक्तीमध्ये शारीरिकतेनं परिवर्तन होत राहतं, भगवान बुद्ध म्हणतात व्यक्तीमध्ये मानसिकतेनेही सतत परिवर्तन होत राहतं. मग ते परिवर्तन दोन प्रकारे असू शकतं. कधी कधी जर चांगल्या संगतीमध्ये असेल किंवा चांगले संस्कार असेल, काही पुण्यकर्म जर असेल तर ते परिवर्तन एक प्रकारे पुण्यकर्माच्या मार्गाने, एक प्रकारे सकारात्मक विचाराकडून सुखदायी असू शकतं. पण ते परिवर्तन जर संस्कारामध्ये योग्य नसेल किंवा पुण्यकर्म जर नसेल, पापकर्म जर असेल, संगत गुण जर तसे असेल, तर अनेक गोष्टी जर असेल तर ते परिवर्तन सुखदायी होईल असं आपण मानसिकरित्या नाही म्हणू शकत. तर असे अनेक असे हेतू असतात, कारण असतात की भगवान बुद्ध म्हणतात प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक व्यक्ती हे स्वभावाप्रमाणे बदलत राहतात आणि हा बदल अटळ आहे की जे आपल्याला टाळता येत नाही. जेव्हा हा उपदेश त्या व्यक्तीला भगवान बुद्धाने केला तर त्या भगवान बुद्धाचा उपदेश ऐकून त्या व्यक्तीने थोडंसं गंभीर असं चिंतन केलं. एक वस्तू एवढी हरपली तर त्या वस्तूच्या प्रती माझ्या मनामध्ये इतका मोह होता तर मी इतकं विक्षिप्त झालो. जर या ठिकाणी एखादी व्यक्ती जर मला आवडती असती, प्रिय व्यक्ती जर असती तर मी तर जीवन जगू शकलो नसतो, म्हणजे इतकी माझी बेकार अवस्था झाली असती असा त्या व्यक्तीला भगवान बुद्धाच्या उपदेशामधून बोध झाला आणि लगेच तो व्यक्ती त्याच्यातून बाहेर आला भगवान बुद्धाने उपदेश केल्यानंतर. हे जे व्यक्तीचं उदाहरण आहे भगवान बुद्धाच्या काळातील, आजही प्रत्येक व्यक्तीला जसंच्या तसंच लागू पडतं. या इंटरनेटच्या किंवा परिवर्तनशील जगामध्ये आपण जगत आहोत. आज वर्तमान काळामध्ये अनेक गोष्टी, अनेक सुविधा आपल्याकडे आहेत, परंतु आजही आपण या प्रिय अप्रिय वस्तूंचा, व्यक्तींपासून अनेक प्रकारचं दुःख आपण जीवनामध्ये भोगत आहोत. सगळ्या प्रकारचे आपलं घरदार नीटनेटकी असतात, सगळ्या प्रकारचं धन असतं, सगळ्या प्रकारचा रुतबा असतो, आपल्या समाजामध्ये प्रतिष्ठा असते, तरी सुद्धा आपण अनेक अशा आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या काही गोष्टी असतात प्रिय व्यक्तीच्या संदर्भामध्ये, प्रिय वस्तूच्या संदर्भामध्ये, की ते सतत आपल्याला एक प्रकारे आपल्या मनामध्ये काट्यासारखा टोचत राहतात आणि ते एक प्रकारे आपल्याला मानसिक दुःख देत राहतं. की ज्या मानसिक दुःखामध्ये आपण शांतपणे झोपू शकत नाही, शांतपणे कुठला विचार करू शकत नाही, सगळ्या गोष्टी असूनही आपण त्याचा कधी उपभोग करू शकत नाही, आपलं जीवन राहत नाही, ते एक प्रकारे आपल्या जीवनाला एक प्रकारे त्यामधून अवकळ आलेले आपण अनुभवतो. म्हणून भगवान बुद्ध जे म्हणतात की प्रिय अप्रियांपासून दुःख होणं हे तर स्वाभाविक आहे, ते तर आपण लगेच समजू शकतो, पण प्रियांपासून होणारं हे दुःख जे असतं हे भयानक असतं. हे कधी कधी माणसाला जीवनातून सुद्धा उठवू शकतो. आपण पाहतो एखाद्या घरातील प्रिय व्यक्ती जेव्हा मरण पावतो किंवा ती प्रिय व्यक्ती जर आपल्या जीवनातून निघून जर गेली किंवा सोडून जर त्या व्यक्तीने जर दिलं तर आपली मानसिक अवस्था किती बेकार होते, आपण किती रडतो, आक्रंदन करतो आणि काय काय करतो हे आपल्याला कळत नसते. तर अशा प्रकारे भगवान बुद्धाने जे उपदेश केलेला आहे याच्यामध्ये की प्रियांपासूनही माणसाला इतकं भयानक दुःख होतं की ते भयानक दुःखामुळे कधी कधी मनुष्याची मानसिक अवस्था एक प्रकारे विक्षिप्त बनते आणि मनुष्य त्यामध्ये पूर्णपणे अतिशय इतका मग्न होऊन जातो की कधी कधी त्याला त्यामधून कसं बाहेर पडावं हे सुद्धा कळत नाही. होऊ शकतं कधी कधी त्यामध्ये त्याचा डिप्रेशनमधून मृत्यूसुद्धा होऊ शकतो. तर इतकं ते भयानक दुःख असतं. पण भगवान बुद्धाचा धम्म जेव्हा आपल्याला अशा काही गंभीर गोष्टींचं चिंतन करण्यासाठी जे प्रेरित करतं ते उगाच नव्हे. जसं आपण प्रिय अप्रिय हे दोन संबंध जे आहे जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रिय आणि अप्रिय हे दोन्ही प्रकारचे संबंध येतात. म्हणजे प्रिय व्यक्तीचं येणं जाणं, प्रिय व्यक्तीचं जीवनामध्ये येणं किंवा प्रिय व्यक्तीच्या जीवनातून निघून जाणं किंवा अप्रिय व्यक्तीच्या जीवनामध्ये येणं, अप्रिय व्यक्ती जीवनात निघून जाणं, हे अनेक गोष्टी ज्या जीवनामध्ये घडतात यापासून आपली एक प्रकारे मानसिकता कधी कधी खूप विक्षिप्त होऊन जाते. आपल्याला कोणी सावरण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा कधी कधी वेळेवर जर ती गोष्ट जर कोणी आपल्याला समजून घेतली तर ठीक, नाही तर त्यामधून अनेक अशा प्रकारची हानी आपल्या जीवनामध्ये होऊ शकतं. जसं एखादा व्यक्ती अशा या दुःखामुळे जर विक्षिप्त जर झाला किंवा पागल जर झाला, वेडा जर झाला, तर त्या सगळ्याचा परिणाम त्याच्या परिवारावर पडू शकतो. त्याचं सगळं जगणं मरणं एक प्रकारे सारखं होऊन जातो आणि त्याचे परिणाम त्याच्या परिवारालाही भोगावे लागतात. कारण
घरातला एखादा व्यक्तीची अशी अवस्था जर झाली जर असेल तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर त्याचा कुठं ना कुठं परिणाम होतोच, कारण ते नात्याने किंवा कशाने जुळलेले असतात. पण भगवान बुद्धांनी जे उपदेश आपल्याला महत्त्वपूर्ण केलेले आहे ते आपल्याला समजले पाहिजे, आपण समजून घेतले पाहिजे, कारण जीवन म्हणजे खेळ नाही आहे एका दिवसाचा. मनुष्याचं आयुष्य हे खेळ नाही आहे. मनुष्याचं आयुष्य यथातथ्य वास्तविकतेचे असे अनुभव आहे. मनुष्याचं जीवन म्हणजे आयुष्य म्हणजे की जे माणसाला जर त्यानं वेळेवर समजून घेतलं नाही तर माणसाची कधी अधोगती त्यामधून होईल हे एक आपल्याला सांगता येत नाही निश्चितपणे. म्हणून दुःख आर्य सत्यामध्ये हे भगवान बुद्धांनी जे म्हटलेलं आहे की प्रियांपासून सुद्धा मनुष्याला म्हणजे प्रिय ही विपयोग दुःख म्हणजे प्रियांचा वियोग होणे हे सुद्धा दुःखदायक आहे. तर हे आपल्या आयुष्याला कशा प्रकारे कारणीभूत होते आणि आपण याच्यामधून कसं बाहेर पडतो हे आपल्याला समजलं पाहिजे. जसं एखाद्या व्यक्तीचा एखाद्या पतीचा मृत्यू झाला, एखाद्या मुलाचा मृत्यू झाला, एखाद्या पत्नीचा मृत्यू झाला, जी व्यक्ती आपल्याला अतिशय आवडत असते त्या व्यक्तीला जर आपल्याला सोडून दिलं किंवा धोका जर दिला, त्यामधून जे आपली मानसिक अवस्था भयानक होते, आपण रडतो, आक्रंदन करतो, आपल्याला सावरणं स्वतःला कठीण जातं आणि कधी कधी इतरही आपल्याला सावरू शकत नाही. हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं यथातथ्य प्रिय व्यक्तीपासून होणारं जे दुःख असतं हे किती भयानक असतं ही गोष्ट आपल्याला वेळेवर आपल्याला समजून घेता आली पाहिजे. जर ही गोष्ट आपण वेळेवर समजून घेतली नाही तर यामधून अनेक प्रकारची आपली स्वतःची आणि आपल्या परिवाराची आपण हानी करण्याचं एक प्रकारे कारण बनू शकतो आणि जी हानी कधीही आपल्याला भरून काढता येत नाही. कारण सगळ्याच वस्तूंची देवाणघेवाण आपण पैशाने नाही करू शकत, धनाने नाही करू शकत. जीवनामध्ये काही अशा गोष्टी असतात की जे केवळ आणि केवळ त्या वस्तूच्या किंवा त्या भावनेच्या प्रत्ययानेच आपल्याला त्याची हानी भरून काढता येते किंवा आपण ते समजू शकतो. म्हणून भगवान बुद्धाचा धम्म जे आहे, भगवान बुद्धाचा धम्म मनुष्याच्या वास्तविक जीवनाला एक प्रकारे खूप मोठा एक प्रकारे सत्य त्याचं प्रकट करतो आणि मनुष्याला सावरण्याची त्यामधून प्रेरणा देत राहतो. म्हणून धम्म हे मनोरंजनाचं साधन नाही आहे. भगवान बुद्धाने धम्म हे मनुष्याच्या जीवनाचं एक यथातथ एक प्रकारे एक असा आधार आहे की ज्या आधारावर आपल्या जीवनाची वास्तविकता आपण समजून घेऊ शकतो, जन्म आणि मृत्यूचं सत्य आपण समजून घेऊ शकतो आणि वेळेवर आपण सगळ्या गोष्टींपासून सावध होऊन सुख शांततेचा आपण अनुभव आपल्या जीवनामध्ये अनुभवू शकतो. आणि म्हणून आजचा जो विषय जे आपण म्हटलेला आहे की प्रिय अप्रिय हे हे सुख दुःखाचा एक प्रकारचा दुःखद अनुभव आहे, तर हे आपल्याला आजचा विषय थोडासा मला असं वाटेल बऱ्यापैकी समजला असेल. जसं एक उदाहरण मी परत देते आणि थांबते. सध्याचं जसं आपण पाहतो की आताचं सध्याचं वातावरण आपण जर पाहतो म्हटलं तर पोषकही आहे आणि पोषक नाही, दोन्ही गोष्टी कधी कधी आपल्याला पाहावयास मिळतात. पोषक कधी कधी आहे की विज्ञानाने किंवा अनेक गोष्टीने सायन्सने भरपूर प्रगती केलेली आहे. इंटरनेट सारख्या अनेक माध्यमाने आपल्याला अनेक जगाशी एक प्रकार जगाचा परिचय करून दिला, आपण जगाशी कनेक्ट झालेलो आहोत. पण यामधूनही कधी कधी आपल्याला बऱ्याच अशी जीवनामध्ये हानी भोगावी लागते. जसं आपण पाहतो आज, जसं बाबासाहेबांचं जर वाक्य जर आपण पाहतो म्हटलं की शिक्षणाशिवाय मनुष्याला पर्याय नाही. शिक्षण हे मनुष्याचं एक प्रकारे जीवन जगण्याचं खूप मोठं असं साधन आहे की जो मनुष्य वापरतो त्याची कधीही म्हणजे हानी होत नाही किंवा त्याची सतत प्रगती होत राहते. आज आपण पाहतो समाजामध्ये अनेक अशी लोक आहेत की उच्च शिक्षित झालेली लोक आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, वकील आहेत, अनेक पदव्या चांगल्या प्रकारे शिक्षणाच्या माध्यमातून लोकांनी चांगल्या प्रकारे घेतलेल्या आहेत, धारण केलेल्या आहेत आणि चांगल्या प्रकारे पदव्यांचा उपभोग सुद्धा घेत आहेत. असं असून सुद्धा जेव्हा एखाद्या वृद्ध आश्रमामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी एका वृद्धाश्रमाला मी भेट दिली की ज्या वृद्ध आश्रमामध्ये एका इंजिनियरचे जे वडील होते, ते इंजिनियरचे वडील गेल्या 5 वर्षापासून राहत आहेत. म्हणजे इंजिनियरचे वडील एका 5 वर्षापासून राहत असताना जेव्हा मी त्यांच्याशी थोडा संपर्क साधला, कारण वय सध्या 70 वर्षाचं आहे आणि 70 वर्षाचं वय असल्यानंतर त्या वृद्धाश्रमामध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा सुद्धा सगळ्या प्रकारे आहेत, म्हणजे सगळ्या सुविधा आहेत.
असं असून सुद्धा ते इंजिनियरचे वडील मला ते सुखी नाही वाटले, म्हणजे खुश नाही वाटले. जेव्हा त्यांच्याशी मी संपर्क साधला तर ते म्हणाले की म्हणत होते म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये की भंतेजी, जीवनामध्ये एक सगळ्यात मोठं जर दुःख जर असेल मी आज अनुभवतो आहे ते इतक्या वर्षानंतर 70 वर्षाच्या कालावधीमध्ये, ते म्हणजे मी अपत्याच्या पासून होणारं दुःख अनुभवतो आहे. म्हणजे स्वतःच्या मुलापासूनच होणारं दुःख अनुभवत आहे. माझ्या मुलाने या ठिकाणी किंवा या ठिकाणी मला जा असं स्वतः प्रत्यक्षात नाही म्हटलं वृद्धाश्रमामध्ये, पण घरामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली माझ्या मुलाच्या विवाहानंतर त्या दोघांच्या पती पत्नीच्यामुळे की मला असं वाटलं की माझ्यामुळे माझ्या मुलाचा संसार उद्ध्वस्त होण्यामुळे किंवा या दोघांच्यामध्ये वाद होण्यामुळे मी माझी सुटका वेगळ्या पद्धतीने करून घेतली तर बरं होईल, आणि म्हणून मी ह्या वृद्धाश्रमामध्ये आलो की जेणेकरून मी एक माझ्या मुलाच्या आयुष्याला, माझ्या मुलाच्या संसाराला दुःखाचं कारण नाही बनलं पाहिजे म्हणून. आणि ते वडील ढसाढसा रडत होते, एक इंजिनियरचे वडील. तर ते बुद्धाचं वचन मला त्यावेळेस आठवलं की भगवान बुद्धाने किती यथार्थपणे म्हटलेलं होतं की जीवनामध्ये केवळ अप्रियांपासून दुःख होत नाही, तर प्रियांपासूनही दुःख किती भयानक असतं हे त्या इंजिनियरच्या वडिलांपासून ते थोडंसं मला क्लिक झालं की आजही वर्तमान काळामध्ये अशिक्षित लोकांना तर आपण चांगल्या प्रकारे बोलतोच, असंच म्हणून त्यांना समजत नाही, असं नाही तसं नाही, पण शिक्षित लोकांमध्ये सुद्धा ह्या घटना जेव्हा घडतात तर मनुष्याला एक प्रकारे शोकांतिका वाटते. कारण ते एका इंजिनियरचे जरी वडील होते, परंतु तिथं एक वडील होते, तिथं वडिलांच्या भावना होते, ते वडील कोणाचेही असो, ते वडील इंजिनियरचे असो की कोणी, पण ते शेवटी वडील होते, वडिलांचं ते हृदय होतं. आणि त्या वडिलांच्या डोळ्यामधून वाहणारे जेव्हा मी अश्रू बघितले तर ते भगवान बुद्धाच्या या वचनांनी एक प्रकारे म्हणजे मी सहज त्यांना उपदेश केला, म्हणजे बोलता बोलता की बाबा, हे भगवान बुद्धाने आधी सत्य सांगितलेलं आहे, हे सत्य आपण चांगल्या प्रकारे स्वीकारलं पाहिजे. आज तुम्ही 5 वर्षापासून वृद्धाश्रमामध्ये राहत असतानाही ही गोष्ट मान्य करून राहिले नाही की स्वतःच्या जी आसक्ती आपल्या मुलांच्या प्रती, याच्यामुळे आपण दुःखी आहोत. कारण मुलगा तर तुमच्या घरी राहतो आहे आणि तुम्ही आश्रमामध्ये, या वृद्धाश्रमामध्ये राहून सुद्धा शरीराने किती दूर आहात, पण आजही तुमच्या मनाने तुम्ही किती कनेक्ट आहात आणि त्या मनाच्या पातळीवर आजही तुम्ही किती दुःख भोगत आहात. सगळ्या गोष्टी असूनही, सगळ्या सुविधा असूनही आज तुम्ही तुमच्या मनाला मोकळं करू शकत नाही. हे किती मोठी गोष्ट आहे. तर बाबा, तुम्ही आता जर वेळेवर सावरलं नाही तर तुमचं येणारं मरण खूप धोकादायक असू शकतं. भगवान बुद्धाने सांगितलेलं यथातथ सत्य हे स्वीकार करा आणि धर्माला यथातथ प्रत्यक्षात पाहिजे. जेव्हा थोडक्यामध्ये काही गोष्टीचा उपदेश केला तर त्या इंजिनियरच्या वडिलांना थोडंसं म्हणजे बरं वाटलं की खरंच भंतेजी, तुम्ही जे सांगता ही गोष्ट मला 5 वर्षापासून आजपर्यंत नाही समजली. ती मला 2 शब्दामध्ये समजली की भगवान बुद्धाने हे यथातथ सांगितलेलं सत्य जर मला वेळेवर समजलं असतं तर 5 वर्षापासून मी या वृद्धाश्रमामध्ये तेच दुःख आजही मनामध्ये घर करून त्याच्याच मी झुंजत राहिलं नसतं. तर अशा प्रकारे आपण म्हणू शकत नाही की जीवनामध्ये या वर्तमान काळामध्ये प्रत्येक व्यक्ती सुरक्षित आहे असं म्हणू शकत नाही, किंवा प्रत्येक सुविधा, प्रत्येक फॅसिलिटी माणसाला सुखाचाच अनुभव देऊ शकेल असे आपण म्हणू शकत नाही. दुःख हे मानसिक पातळीवर भयानक असतं. पण भगवान बुद्धाने जे म्हटलेलं आहे की प्रियांपासून जे उद्भवणारं दुःख आहे हे व्यक्तीला एक प्रकारे त्याची मानसिक अवस्था खराब करते आणि विक्षिप्त बनवते आणि त्याला सुखाने कधीही जगू शकत नाही. म्हणून हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे की भगवान बुद्ध जे म्हणतात की प्रियांपासून जे होणारं दुःख आहे किंवा अप्रियांपासून दुःख जे आहे, ह्या दोनही भावना आपल्याला समजल्या पाहिजे, दोन्ही दुःखाच्या भावना समजल्या पाहिजे, हेतू समजले पाहिजे आणि वेळेवरच आपण यापासून स्वतःला सावरलं पाहिजे, दुःखातून त्यातून मुक्त झालं पाहिजे, जेणेकरून ते दुःख आपल्या आयुष्यामध्ये एक प्रकारे शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्यामध्ये आपण गुरफटून राहणार नाही. असं आपण सकारात्मक चिंतन करून, मनन करून एक आपल्या आयुष्याला चांगल्या प्रकारे वळण दिलं पाहिजे, सुखाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सुखाने सगळ्यांना ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यथातथ जीवनाचा स्वभाव समजून घेता आला पाहिजे, तरच आपण या अप्रियाच्या दुःखांपासून स्वतःला मोकळं करू शकतो आणि सगळ्यांसोबत सुख शांतीपणे जगू शकतो. आणि मला असं वाटते हे विषय आता तुम्हाला बऱ्यापैकी समजला असेल. आणि म्हणून
जे भगवान बुद्धाने म्हटलेले, जे भगवान बुद्धाने केलेले हे जे गंभीर उपदेश आहे, हे गंभीर उपदेश आपण धीरे धीरे समजून घ्या आणि आपलं सर्वांचं मंगल करून घ्या, अशी सर्वांच्या प्रती मंगल कामना करते आणि इथेच या चर्चेला विराम देते. भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं.